number 2, lesson number 13. It's a beautiful story, and the name of this lesson is Sultan Ghiyasuddin in the Qazi's court. Sultan Ghiyasuddin in Qazi's court. Sultan Ghiyasuddin in the Qazi's court. ही एक घियासुद्दीन नावाचा एक सुलतान आहे आणि त्याच्या लाईफमध्ये घडलेली ही गोष्ट आहे की जो सुलतान अतिशय प्रामाणिक आणि आपल्या जनतेचं कल्याण कसं होईल हे बघणारच होता आणि कळत नकळतपणे एक गुड रूलर तो होता, चांगला राज्यकर्ता होता. आणि त्याच्या लाईफमध्ये एक असा प्रसंग आला. तो प्रसंग काय होता तो या ठिकाणी आपण पाहूया. सगळ्यांकडे टेक्स्ट बुक आहे. टेक आउट युअर टेक्स्ट बुक, पेज नंबर 28. लेट्स स्टार्ट. Hundreds of year ago 100 वर्षापूर्वी. हंड्रेड्स म्हणजे 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. इन द अर्थन प्रोव्हिन्स ऑफ बेंगॉल. कुठे घडलेली आहे ही गोष्ट? बेंगाल किंवा बेंगॉल प्रोव्हिन्स म्हणजे प्रांत, प्रदेश. बंगाल प्रांतामध्ये, बेंगॉल प्रांतामध्ये ईस्टर्न जो पार्ट आहे त्या ईस्टर्न भागामध्ये सुलतान घियासुद्दीन आझम शाह रूल द लँड. त्या ठिकाणी एक सुलतान राहत होता. सुलतान म्हणजे राजा, थोडक्यात राज्यकर्ता. हा सुलतान त्या ठिकाणी राहत होता. त्याचं नाव होतं घियासुद्दीन आझम. नाव थोडंसं अवघड आहे पण मी त्याच्यासाठीच पॉइंटर घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला स्पेलिंग लक्ष देतील. घियासुद्दीन आझम हा जो सुलतान होता, हा सुलतान त्या ठिकाणी काय करत होता? रूल द लँड. त्या ठिकाणी रूल म्हणजे राज्य करत होता. त्या ठिकाणाच्या प्रदेशावर त्याचं काय होतं? राज्यकारभार त्याचा चालू होता. हिज कॅपिटल वॉज सोनारगाव. कॅपिटल म्हणजे त्याची जी राजधानी आहे, जसं आपल्या भारताची राजधानी आहे दिल्ली, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, की ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे व्यवहार पाहिले जातात. त्याच पद्धतीने हा जो सुलतान आहे घियासुद्दीन आझम, ह्या घियासुद्दीन आझमची जी राजधानी होती, जी कॅपिटल सिटी होती, ती कोणती होती? सोनारगाव. सुलतान घियासुद्दीन वॉज अ गुड रूलर. सुलतान घियासुद्दीन जो होता तो खूप गुड रूलर होता. गुड रूलर म्हणजे चांगला राज्यकर्ता होता, चांगला राजा होता तो. ही रूल्ड वाईजली अँड वेल. तो अतिशय प्रामाणिकपणे आणि जनतेच्या कल्याणासाठीच काय करत होता? राज्य करत होता. जनतेचं कल्याण कशा प्रकारे साधलं जाईल, लोकांची काळजी घ्यायचा, लोकांना काय हवं नको आहे ते सगळं पाहायचा. ही रिस्पेक्टेड मेन ऑफ लर्निंग. जे कोणी शिक्षणासाठी शिकत असतील किंवा ज्यांनी शिक्षण घेतलेलं असेल, ज्यांना कोणाला शिकण्याची इच्छा असेल, अशांचा तो रिस्पेक्ट करायचा. शिकलेल्या माणसांचा तो नेहमी रिस्पेक्ट करत होता. ही हॅड अ डीप रिगार्ड फॉर लॉ. त्याच्या मनामध्ये लॉ म्हणजे न्याय, त्याच्या मनामध्ये न्यायाबद्दल एक डीप रिगार्ड होता. रिगार्ड म्हणजे आदर. त्याच्या मनामध्ये न्यायाबद्दल अतिशय चांगला आदर होता. म्हणजे हा जो सुलतान घियासुद्दीन आहे हा एक चांगला राज्यकर्ता होता. तो बेंगॉल प्रांतामध्ये काय करत होता? राज्य करत होता. त्याची जी कॅपिटल सिटी होती ती होती सोनारगाव. तो एक गुड रूलर होता. अतिशय आनंदाने, प्रेमाने, काळजीने जनतेची काळजी घेत होता. जे कोणी शिकलेले व्यक्ती असतील, ज्याला कोणाला शिकण्याची इच्छा असेल, त्यांचा तो रिस्पेक्ट, न्यायाबद्दल त्याच्या मनामध्ये आदर होता. वन डे, आता पुढे काय झालं? एके दिवशी, व्हाईल द सुलतान वॉज प्रॅक्टिसिंग विथ हिज ॲरो अँड बो. हा जो सुलतान होता, हा सुलतान काय करत होता? प्रॅक्टिस करत होता. प्रॅक्टिस कशाची प्रॅक्टिस करत होता? विथ हिज ॲरो अँड बो. त्याचा जो धनुष्य बाण आहे त्या धनुष्य बाणातून बाण सोडून किंवा धनुष्य बाणाची तो प्रॅक्टिस करत होता. धनुष्यातून बाण कसा सोडायचा, तीर लावत होता निशाण्यावर. ही ॲक्सिडेंटली वाउंडेड द ओनली सन ऑफ द पुअर विडो. आणि त्याच वेळेस प्रॅक्टिस करत असताना ॲक्सिडेंटली म्हणजे अगदी नकळतपणे चुकून त्याच्या हातातून काय झालं? एक मुलगा होता. ओनली वन म्हणजे एकुलता एक मुलगा होता. कुणाचा? एक पुअर विडो होती. विडो म्हणजे विधवा. ज्या स्त्रीचा पती वारलेला आहे किंवा ज्या स्त्रीच्या पतीचं निधन झालेलं आहे, तो जगामध्ये नाही आहे, या अशा एका बाईचा
एकुलता एक मुलगा मुलाला आणि तो मुलगा वाउंडेड म्हणजे जखमी झाला. द वाउंडेड बॉय दवाखान्यात नेला असेल, पण तो बिचारा मुलगा जो जखमी झालेला होता तो बिचारा मुलगा डिड नॉट सर्वाइव्ह, तो जिवंत राहिला नाही, तो मुलगा मेला. आता त्या बिचाऱ्या ह्या स्त्रीचा एकुलता एक मुलगा असेल, तिचा आधीच पतीचं निधन झालेलं होतं, नवरा नव्हता, आता मुलगासुद्धा तिचा घियासुद्दीनकडून मारला गेला. आणि घियासुद्दीनने हे काही मुद्दामून केलेलं नव्हतं, चुकून त्याच्या हातातून काय झालेलं होतं, त्या मुलाला बाण लागला होता आणि त्याच्यात त्या मुलाचा मृत्यू झालेला होता. Weeping and wailing, the poor widow went to the Qazi and told him what had happened. वेलिंग म्हणजे ती खूप दुःख करत होती आणि दुःखातच रडत रडतच ती मुलगी, ती जी विडो होती, पुअर विडो, ती बाई की जिचा मुलगा नाहीये, जिचा नवरा देखील नाहीये, ती बाई कुणाकडे गेली? काझी. काझी म्हणजे त्या सोनार गावामध्ये, त्या कॅपिटल सिटीमध्ये जो कोणी न्यायदानाचं काम करत होता, जो कोणी न्याय देत होता, अशा काझींकडे ती गेली आणि त्या काझींना जाऊन तिने सगळी गोष्ट सांगितली की मी माझा मुलगा सुलतान घियासुद्दीनच्या इथे खेळत असेल आणि ॲक्सिडेंटली किंवा काय झालं असेल हे तिने त्या काझींना सांगितलं की ह्या सुलतान घियासुद्दीनने काय केलेलं आहे, माझ्या मुलाला बाण मारला, त्याच्यात माझा मुलगा जखमी झाला आणि माझा मुलगा आता जिवंत राहिलेला नाही. आता काझींनी हे सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं, म्हणजे राजालाच आता काय करण्याची वेळ आली होती, शिक्षा देण्याची वेळ काझींवर आली होती. जसं कोर्टामध्ये शिक्षा करण्यासाठी आता जज असतात, वकील असतात, त्याप्रमाणे हे काझी देखील थोडक्यात त्यावेळेचे वकील होते. पुढे काय केलं? द काझी वॉज एन ऑनेस्ट अँड अपराईट पर्सन. जे काझी होते ते एकदम प्रामाणिक आणि अपराईट म्हणजे न्यायाला धरून चालणारे व्यक्ती होते. राजा असला म्हणून काय झालं, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे अशा पद्धतीने ते वागणारे होते. ते कधीही त्यांच्या कामामध्ये टाळाटाळ करत नसायचे. ही सेंट अन ऑफिसर टू समन द सुलतान टू हिज कोर्ट. त्यांनी ताबडतोब एका ऑफिसरला बोलून घेतलं. ऑफिसर म्हणजे त्यांच्या दरबारामध्ये काम करणारा एखादा माणूस असेल, तो ऑफिसरला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की आत्ताच्या आता तू सुलतानाकडे जा आणि सुलतानाला सांग, हा हुकूम, समन म्हणजे हुकूम, आदेश, सुलतानाला जाऊन माझा आदेश दे की तुला आत्ताच्या आता कोर्टामध्ये बोलवलेलं आहे. वेन द ऑफिसर रीच द पॅलेस, ऑफिसर काजींची समन तो आदेश घेऊन, असा कागदावर लिहिलेला आदेश असेल तो कागद घेऊन पळत 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 तो कुठे जाऊन पोहोचला? पॅलेस, ज्या ठिकाणी सुलतान घियासुद्दीन राहत होता त्या राजवाड्यामध्ये, पॅलेस म्हणजे राजवाड्यामध्ये जाऊन पोहोचला. द गार्ड स्टॉप, बाहेर गार्ड उभे होते दरवाजावरती, त्या दरवाजावरती उभ्या असणाऱ्या सैनिकांनी त्या ऑफिसरला त्या ठिकाणी स्टॉप म्हणजे थांबवलं. अँड एन्क्वायर्ड अबाउट हिज बिझनेस, आणि त्याला विचारलं, एन्क्वायर म्हणजे चौकशी करणे, अबाउट हिज बिझनेस, तुझं काय काम आहे, बिझनेस म्हणजे काम, तुझं इथं काय काम आहे, तुला कोणी पाठवलेलं आहे, तुला सुलतान घियासुद्दीनला कशासाठी भेटायचे, अशा प्रकारे गार्ड काय करायला लागले त्या ठिकाणी चौकशी. दॅट ही हॅड कम टू सर्व समन्स ऑफ द सुलतान. ज्यावेळेस त्यांना कळलं किंवा त्या ऑफिसरनी त्या गार्डला सांगितलं की मी काय झालेलं आहे, मला काझींनी पाठवलेलं आहे आणि राजाला हे हुकमाचं पत्र, हा हुकूम, हा आदेश राजापर्यंत मला द्यायचा आहे. त्या दोन्ही गार्डला खूप शॉक बसला. दे रिफ्यूज टू लेट हिम टू गो इनसाइड. त्या दोघांनीही त्या ऑफिसरला इनसाइड म्हणजे पॅलेसच्या आतमध्ये जाण्यासाठी रिफ्यूज म्हणजे नकार दिला. त्यांनी सांगितलं की तू सुलतानाकडे हा आदेश घेऊन जाऊ शकत नाही, आम्ही तुला आतमध्ये सोडणार नाही. द ऑफिसर वॉज नाऊ इन अ फिक्स. आता ऑफिसरला काय करावं ते सुचेना, तो बराच वेळ तिथेच उभा राहिला. द गार्ड डिड नॉट अलो हिम टू एंटर द पॅलेस. त्या ठिकाणी ऑफिसर काही तिथून परत माघारी जायला तयार होत नव्हता. त्याला काझींनी दिलेला तो आदेश राजापर्यंत, त्या सुलतानापर्यंत पोहोचवायचा होता आणि गार्ड देखील त्या ऑफिसरला आतमध्ये जाऊ देत नव्हते. बट ही न्यू दॅट ही कुड नॉट रिटर्न विदाउट सर्विंग द समन्स. ऑफिसरने देखील ठरवून टाकलं होतं, काहीही झालं तरी हा समन्स, हा आदेश राजापर्यंत पोहोचल्याशिवाय मी परत माघारी रिटर्न नाही. द काझी वुड नॉट टेक हिम बॅक. मी जर असं परत गेलो तर काझी मला ओरडतील, काझी मला परत त्यांच्या इथे कामाला सुद्धा ठेवणार नाही.
ही हॅड टू फाइंड अ वे ऑफ रिचिंग द सुलतान सम हाऊ. व्हॉट कुड ही डू. काही करून त्याला सुलतानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधायचा होता. आणि व्हॉट ही कुड डू. ही थॉट अँड थॉट. आता काय करावं बरं. तो विचार करू लागला. थॉट म्हणजे विचार करू लागला. खूप विचार केला, खूप विचार केला. काय केलं म्हणजे मला आतमध्ये जाता येईल. हे गार्ड तर मला काही आतमध्ये जाता येत नाही, देऊ शकत नाही. मी मागे पण जाऊ शकत नाही. काझी मला ओरडतील. राजाचा सुलतानापर्यंत हा समन तर पोहोचला पाहिजे. काय करावं बरं मी. म्हणून तो विचार करू लागला. पुढे काय. ॲट लास्ट, शेवटी, ही बिगॅन टू साऊंड द अजान. तो काय करायला लागला. अजान. अजान म्हणजे मुस्लिम लोक जे आहेत ते मुस्लिम लोक काय करतात, प्रार्थना करतात. आणि ती जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेलाच अजान असं म्हणतात. तर तो काय करायला लागला. अजान बनायला लागला. द कॉल फॉर द प्रेयर. म्हणजे तो देवाची प्रार्थना करायला लागला. कोण. ऑफिसर, की जो राजासाठी हुकूम घेऊन आला होता सुलतानासाठी. लाऊडली, मोठ्या मोठ्याने तो काय करायला लागला. देवाची प्रार्थना करायला लागला. जस्ट आउटसाइड द पॅलेस. त्याने पॅलेसच्याच बाहेर बसून घेतलं. ते गार्ड समोर उभे होते. तो ऑफिसर त्या पॅलेसच्या बाहेर, राजवाड्याबाहेर खाली बसला आणि देवाची मोठ्या मोठ्याने अजान म्हणायला लागला, प्रार्थना करायला लागला. प्रेयर म्हणजे प्रार्थना. इट वॉज नॉट एट टाइम फॉर द प्रेयर. ही काही प्रार्थना करण्याची वेळ नव्हती. जे मुस्लिम लोक आहेत त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा ह्या ठरलेल्या असतात. सकाळी 6:30 किंवा दुपारी 1:15 दरम्यान ते प्रार्थना करतात. पुन्हा संध्याकाळी 5:15 वाजता प्रार्थना करतात. संध्याकाळी 8:30 वाजता करतात. अशा पद्धतीने त्यांच्या ह्या प्रार्थनेच्या वेळा ठरलेल्या असतात. मग ही काही प्रार्थना करण्याची वेळ नव्हती. व्हेन द सुलतान हर्ड द लाऊड अनटाइमली कॉल ही वॉज ग्रेटली सरप्राईज. आता हा ऑफिसर बाहेर मोठ्या मोठ्याने अजान म्हणत होता. ह्या अजानचा आवाज, ह्या प्रेयरचा आवाज, ह्या प्रार्थनेचा आवाज सुलतानाला राजवाड्यापर्यंत गेला. सुलतान म्हटला, अरे अनटाइमली म्हणजे वेळ नसताना. आत्ता तरी ही वेळ पण नाही आहे प्रार्थना म्हणायची. अशा वेळ नसताना कोण बरं एवढ्या मोठ्या मोठ्याने अजान म्हणतंय. कोण बरं देवाची प्रार्थना करतंय. त्याला खूप सरप्राईज वाटलं. तो सरप्राईज झाला. त्याला आश्चर्य वाटलं. ही ऑर्डर दॅट द मॅन गिव्हिंग द कॉल शुड बी ब्रॉट बिफोर हिम इमिजिएटली. त्याने ऑर्डर दिली की जो कोणी माणूस बाहेर मोठ्या मोठ्याने अजान म्हणत आहे, देवाची प्रार्थना करत आहे, त्याला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर घेऊन या. ही सोल्जर्स रश आउट ऑफ द पॅलेस. त्याचे सोल्जर्स जे होते ते पळत पळत पॅलेसच्या बाहेर गेले. गेटपर्यंत गेले. कॉट द ऑफिसर. बघतात तर काय, तर तो काझींनी पाठवलेला ऑफिसर. तो मोठ्या मोठ्याने अजान म्हणत होता. आणि त्या ऑफिसरला घेऊन हे सगळेजण कुठे आले. सुलतानाच्या जवळ. थोड्याच वेळात सगळेजण सुलतानापर्यंत गेले. म्हणजे युक्ती वापरून हा जो ऑफिसर होता तो बरोबर सुलतानापर्यंत काझींचा आदेश पोहोचवण्यासाठी राजवाड्यामध्ये गेला. व्हेन द ऑफिसर नेट बिफोर द सुलतान. ऑफिसर गेला सुलतानासमोर जाऊन. त्याने नेट म्हणजे तो खाली गुडघ्यांवर खाली बसला. ही वॉज ट्रेम्बलिंग विथ फिअर. त्याला खूप भीती वाटत होती की मी नको त्यावेळी प्रार्थना म्हटली. आता सुलतान मला काय करणार, पनिशमेंट करणार, ते मला आता मारणार. बट ही मस्टर्ड ऑल हिज करेज. पण त्यांनी कसं बसं साहस केलं. सगळं शक्ती एकवटली. मस्टर्ड म्हणजे गोळा केलं जवळ असं धैर्य एकवटलं. अँड एक्सप्लेन. आणि सांगायला लागला वाय ही हॅड गिवन द कॉल फॉर अजान. तो म्हटला मी का बरं देवाची प्रार्थना केली. कारण मला काझींनी दिलेला आदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. तुमचे गार्ड मला आतमध्ये सोडत नव्हते. मला काही सुचेना. म्हणून मी काय करायला लागलो, देवाची प्रार्थना म्हणायला लागलो, अजान म्हणायला लागलो. देन विथ शेकिंग हँड्स म्हणजे हात हलवत. ही गेव द समन्स टू द सुलतान. थरथरत्या हातानं हात हलवत थरथरत होते त्याचे हात. आणि त्या हातानेच त्याने तो समन म्हणजे तो काझींनी पाठवलेला आदेशचा जो कागद होता तो कागद त्याने सुलतानाजवळ दिला. सुलतान घियासुद्दीन टूक इट विदाउट मेकिंग एनी कमेंट. सुलतान काहीही न बोलता सुलतानाने तो कागद त्यांच्या हातात, त्या ऑफिसरच्या हातातून तो कागद वाचला. हुकमाचा कागद. काय हुकूम होता त्याच्यात की आत्ताच्या आत्ता तू मला कोर्टामध्ये येऊन भेट. टू गो बॅक टू द काझी. त्यांनी ऑफिसरला सांगितले की तू काझींकडे जा. ही अनाउन्स दॅट ही वुड अपीअर इन द काझीज कोर्ट द नेक्स्ट डे. त्यांनी सांगितलं की मी उद्या सकाळी काझींच्या कोर्टमध्ये दरबारामध्ये हजर राहील. तू काझींना जाऊन माझा असा निरोप दे.
बिचारा ऑफिसर त्या ठिकाणी काझींकडे निघून गेला. त्यांनी काझींना जाऊन सांगितलं की सुलतान म्हणाले की मी उद्या सकाळी कोर्टामध्ये हजर होईल. द नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी सकाळी, द सुलतान गॉट रेडी टू अपिअर बिफोर द काझी. सुलतान काझींच्या समोर जाण्यासाठी काय झाला, तयार झाला. कारण की सुलतानाला माहीत होतं की आपल्या हातून तो छोटा मुलगा मेलेला आहे. आता काझी आपल्याला काय करणार आहे, काहीतरी पनिशमेंट करणार आहे. सुलतान गॉट रेडी अपिअर बिफोर द काझी. काझीच्या समोर जाण्यासाठी सुलतान तयार झाला. ही हाईड अ शार्प सोड इन द रोप. त्यांनी काय घेतली, एक मोठी तलवार घेतली आणि ती तलवार त्याने आपल्या रोप म्हणजे त्या काळातले सुलतान जे होते ते पायघोळ असे लांब लांब असे झगे घालायचे. म्हणजे थोडक्यात तुम्ही अफजल खानाचा वध किंवा शिवाजी महाराजांचे पिक्चर जर पाहिले असतील त्याच्यामध्ये अफजल खान वगैरे पाहिले असेल ते ज्याप्रमाणे झगे घालायचे लांब लांब कपडे, तर त्याप्रमाणे जो रोप होता तो रोप त्याने घातला. त्या रोपमध्ये त्यांनी एक तलवार लपवून ठेवली. तलवार कशासाठी ठेवली असेल, कदाचित त्याला असं वाटलं असेल जर काझींनी मला पनिशमेंट केली तर मी काझींना काय करणार, मारून टाकणार. अँड सेट आउट द कोर्ट रूम वॉज पॅक्ड विथ पीपल. आणि कोर्टरूम होती, त्या कोर्टरूममध्ये त्यांनी ठिकठिकाणी लोक देखील लपवून ठेवली. एव्हरीवन वॉज इगर टू सी व्हॉट वुड हॅपन. दरबार पूर्णपणे भरून गेला. तिथे गेल्यानंतर सगळेजण दम झालेले होते की नक्की आता दरबारामध्ये काय होणार. काझी आता सुलतानाला पनिशमेंट करणार. आता सुलतानाला काय पनिशमेंट होणार, ही पनिशमेंट पाहण्यासाठी सगळेजण दरबारात जमले होते. द काझी एंटर्ड. त्या ठिकाणी काझी आले. अँड टूक हिज प्लेस ऑन द हाय सीट ऑफ ऑनर. काझीची जी वरची उंच अशी जागा होती बसण्याची, त्या ठिकाणी ते जाऊन बसले. इन अ लिटिल व्हाईल सुलतान घियासुद्दीन एंटर द कोर्टरूम. थोड्याच वेळात सुलतान घियासुद्दीन देखील त्या ठिकाणी दरबारामध्ये हजर झाला. एव्हरीवन स्टूड अप टू शो रिस्पेक्ट टू द सुलतान. आता सुलतान म्हणजे राजाच होता. राजा दरबारात आल्यानंतर मात्र सगळी लोक पटापट आपल्या जागेवरून उभे राहिली. तुम्ही देखील तुमच्या टीचर वर्गात आले का पटकन उभे राहता, कारण की तुम्हाला टीचरबद्दल रिस्पेक्ट असतो. तसंच हा सुलतान आल्यानंतर, राजा दरबारात आल्यानंतर सगळी लोक उभी राहिली. खरं तर आता राजा होता का, नव्हता. राजाने एक काय केलेलं होतं, खूप मोठा गुन्हा केलेला होता. कोणत्या तरी छोट्या मुलाला त्याने मारलं होतं, म्हणून तो आता राजा म्हणून त्या ठिकाणी आले नव्हता. तर त्याने एक चुकी केली आहे, त्याला पनिशमेंट मिळणार होती म्हणून तो त्या ठिकाणी आला होता. बट द काझी डिड नॉट गेट अप. पण काझी मात्र जागचे हल्ले नाही. त्यांना असं वाटलं देखील नाही की राजा आलेला आहे, आपण उठलं पाहिजे, राजाचा आदर केला पाहिजे. पण काझी मात्र आपल्या जागून हल्ले नाही, ते तसेच बसून राहिले. द सुलतान स्टूड इन अ डॉग्स अँड द ट्रायल बिगॅन. सुलतानाला कुठे उभं करण्यात आलं, डॉग्स म्हणजे तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल की ज्याने कोणी गुन्हा केलेला असतो, काहीतरी चुकीचं काम केलेलं असतं, तर कोर्टामध्ये त्या व्यक्तीला उभा राहण्यासाठी एक पिंजरा टाईप बॉक्स केलेला असतो. त्या बॉक्समध्ये काय केलं जातं, उभं केलं जातं. चोर किंवा ज्यांनी कोणी काही देखील चुकीच्या कामामुळे त्याला कुठे उभं केलं गेलं होतं, ह्या डॉग्समध्ये उभं केलं गेलं, त्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. आणि आता काय सुरू झाली, पनिशमेंट देण्याची जी पद्धत होती किंवा पनिशमेंट देण्याची जी स्टेप्स होत्या त्या स्टेप्सला, ट्रायलला सुरुवात झाली. द विडो प्रेझेंटेड हर कंप्लेंट. ती जी विधवा बाई होती, जिचा मुलगा मेलेला होता, त्या महिलेने काय केलं, आपली जी कंप्लेंट होती ती सगळ्यांसमोर सांगितली की माझ्या मुलाला ह्या सुलतानानं ॲरोने मारलेला आहे आणि त्याच्यात माझा मुलगा जखमी झाला आणि जखमी झाल्यानंतर तो काही मिनिटातच, काही दिवसातच तो मेला. द काझी टूक नोट ऑल द एव्हिडन्स. काझींनी सगळे एव्हिडन्स पाहिले, पुरावे पाहिले. अँड इन अ ग्रेव व्हॉइस, आणि मोठ्या आवाजामध्ये, कडक आवाजामध्ये, ॲड्रेस द सुलतान. त्यांनी सुलतानाला सांगितलं, यू आर गिल्टी ऑफ कॉझिंग द डेथ ऑफ ओनली सन ऑफ द पुअर विडो. तुला वाटतंय का की तू या गरीब विधवा स्त्रीच्या मुलाला मारलेला आहेस, त्याच्याबद्दल तुला काही बोलायचं आहे का, तू हा गुन्हा केलेला आहेस का. अँड अकॉर्डिंग टू द लॉ यू मस्ट पे अ फाईन फॉर दिस ऑफेन्स. आणि न्यायानुसार किंवा तुला काय करावं लागेल, तू जो हा ऑफेन्स म्हणजे गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची तुला शिक्षा म्हणून पे करावे लागेल. फाईन म्हणजे दंड भरावा लागेल. आय ऑर्डर यू टू डू दॅट विदाऊट डिले. मी तुला ऑर्डर देतो की डिले म्हणजे उशीर न करता ताबडतोब तू हा दंड कोर्टामध्ये काय करून टाक, भरून. द सुलतान ॲक्सेप्टेड द जजमेंट. सुलतानाने मान्य केलं की हो, माझ्याकडून चुकून त्या विधवा स्त्रीचा मुलगा मारला गेलेला आहे, पण तो गुन्हा मी जो केलेला आहे तो मला मान्य आहे.
आणि तुम्ही जो निर्णय दिलेला आहे, तुम्ही जी मला पनिशमेंट दिलेली आहे, ती पनिशमेंट देखील मला मान्य आहे. मी कोणत्याही क्षणाचा म्हणजे थोडा देखील उशीर न करता तुम्ही जो दंड मला दिलेला आहे तो दंड मी लवकरात लवकर भरेल. अपोलोगाइज टू द विडो. आणि त्यांनी त्या जी विडो होती, विडो म्हणजे ती बाई होती, तिची माफी देखील मागितली. बघा, एक राजा होता पण त्याच्या चुकीची त्यांनी भर दरबारामध्ये सगळ्यांसमोर काय केलेली होती, माफी मागितली होती. ही अरेंज टू पे द फाईन इमिजिएटली. त्यांनी लगेच पैसे बोलावून त्याच्या सरदारांना सांगून पैसे मागवून घेतले आणि त्यांनी जो काही दंड त्याला पडलेला होता तो दंड त्याने लगेच भरून टाकला. एक राजा असून सुद्धा त्याने चुकी केली म्हणून त्याला भर दरबारामध्ये शिक्षा झाली. त्याला भर दरबारामध्ये त्या विधवा स्त्रीची माफी देखील मागावी लागली. तो त्या ठिकाणी म्हटला नाही की मी राजा आहे मग मी लोकांना मारलं तरी चालतं. असं जर केलं असतं तर सुलतान घियासुद्दीन हा एक चांगला राजा झालाच नसता. एक चांगला राजा होता म्हणून त्याने त्याची चूक मान्य केली आणि त्याने तो जी पनिशमेंट होती ती देखील त्याने पूर्ण केली. द विडो फेल्ट सॅटिस्फाईड. त्या स्त्रीला देखील बरं वाटलं की राजाला पनिशमेंट झाली, माझ्या मुलाला शांती मिळाली. द ऑफेन्स वॉज ब्रॉट होम टू द ऑफेंडर. त्या गुन्हेगाराला काय मिळाली होती, शिक्षा मिळालेली होती. वेन द केस वॉज ओव्हर. अशा प्रकारे ती जी केस होती ती त्या ठिकाणी संपली. ज्याने चुकी केलेली होती त्याला शिक्षा मिळालेली होती. ती स्त्री देखील थोडेफार जे तिला पैसे मिळाले होते ते पैसे घेऊन ती आपापल्या घरी निघून गेली. द काझी गॉट अप फ्रॉम द हाय सीट ऑफ द ऑनर. आता केस संपली, सगळं झालं, राजा पुन्हा राजा झाला. आता राजा काही गुन्हेगार राहिलेला नव्हता कारण की त्याला त्याची शिक्षा भेटली होती, गुन्हा संपला होता. आता काझी मात्र त्यांच्या सीटवरून उठले आणि त्यांनी रिस्पेक्टफुली ही बो टू द सुलतान. आता मात्र ते राजापुढे नतमस्तक झाले. त्यांनी राजाला वाकून नमस्कार केला. सुरुवातीला त्यांनी राजाला नमस्कार केला नाही, आता मात्र ते सुलतानाला नमस्कार करत होते. अँड रिक्वेस्टेड हिम टू टेक हिज सीट. आणि ते राजाला म्हणाले की ही जी वरची सीट आहे ही माझी नाही आहे, ही सीट खरं कुणाची आहे, तुमची आहे, तुम्ही त्या ठिकाणी बसा. आत्तापर्यंत मी एका गुन्हेगाराला समोर उभा आहे असं समजून चाललो होतो, आता मात्र तुम्ही गुन्हेगार राहिले नाही, आता तुम्ही माझ्यासाठी कोण आहात, माझे सुलतान आहात, माझे राजा आहात, तुम्ही या सीटवर जाऊन बसा. द सुलतान देन ड्रीव द हाईड सोर्ड फ्रॉम हिज रोब्स अँड टोल्ड द काझी आय एम हॅपी. त्यानंतर सुलतानाने त्याच्या रोबमध्ये लपवलेली ती तलवार काढली आणि ते म्हणाले मी खूप हॅप्पी आहे काझी आज. यू डिड नॉट वेवर इन युअर ड्युटी. तू तुझ्या कामामध्ये अजिबात टाळाटाळ केली नाही. यू डिड नॉट हेजिटेट टू पनिश मी. एक राजा असून सुद्धा, मी तुझा राजा आहे पण तू मला राजा असून सुद्धा मला पनिशमेंट द्यायला घाबरला नाही. नाहीतर तू विचार केला असता, अरे राजाने एवढा मोठा गुन्हा केला आहे, आता राजाला कशी पनिशमेंट द्यायची, राजाला मी पनिशमेंट दिली तर राजा मला नंतर कामावरून काढून टाकेल किंवा मला मारून टाकेल. पण तू तसं केलं नाहीस. तू काय केलं, तुझं जे काम होतं तू ते काम परफेक्टपणे पूर्ण केलं, त्याचाच मला खूप आनंद झालेला आहे. अदरवाईज यू डिड नॉट हेजिटेट टू पनिश मी, अदरवाईज आय वुड हॅव बिहेडेड यू विथ दिस सोड. आणि जर तू तसं केलं नसतं, समजा जर तू विचार केला असता की मी राजा आहे आणि राजा असून मला पनिशमेंट का करायची, मी सुलतान आहे, असं जर तू विचार केला असता आणि मला जर पनिशमेंट दिली नसती तर कदाचित मी आज ही जी तलवार माझ्यासोबत आणली आहे या तलवारीने मी तुझं डोकं उडवून टाकलं असतं. बी हेडेड म्हणजे तुझं डोकं मुडकंच उडवून टाकलं असतं. कधी, जर तुम्हाला पनिशमेंट केली नसती तर. म्हणजे बघा किती चांगला राजा होता तो. स्वतः केलेल्या गुन्ह्याची त्याला पनिशमेंट हवी होती आणि जर ती पनिशमेंट त्यांनी केली नसती तर त्यांनी काय केलं असतं, काझींचं डोकं उडवून टाकलं असतं. आपण असतो तर आपण काय केलं असतं, आपण पनिशमेंट केली म्हणून त्यांचं डोकं उडवलं असतं. इथे राजाचं काय चाललं होतं, मला जर पनिशमेंट झाली नाही तर मी काय करणार, काझींना मारून टाकणार. द काझी देन पुट हिज हँड अंडर द कुशन वेअर द सुलतान वॉज सेटेड. त्यानंतर काझींनी ज्या ठिकाणी राजा बसलेला होता त्यावर तिथे एक उशी होती, त्या उशीखाली त्यांनी हात घातला. अँड ब्रॉट आउट ऑफ वीप ही सेड युअर मॅजेस्टी आय एम हॅपी बिकॉज यू ओबेड द लॉ. त्यांच्यात राजा मला पण खूप बरं वाटतंय, ते रडायला लागले आणि ते म्हटले की मला खूप बरं वाटतंय की तुम्ही मी दिलेला जो हुकूम होता तो तुम्ही पाळला, तुम्ही न्यायाचा आदर केला. अदरवाईज आय वुड हॅव वीप यू इन दिस कोर्ट. नाहीतर मी स्वतःलाच काय केलं असतं, या भर कोर्टामध्ये मारून घेतलं असतं. द सुलतान दे गॉट अप अँड एम्ब्रेस्ड द काझी. त्यानंतर सुलतान जागेवरचा उठला, त्यांनी त्या काझींना मिठी मारली. थँक गॉड वी बोथ डीड अवर ड्युटी ही सेड. ते दोघंही म्हटले आपण आपल्या परीने आपापली कामं पूर्ण केलेली
आहेत. एव्हरीवन प्रेझेंट इन द कोर्ट प्रेज द टू ग्रेट ऑफ मेन. सगळेजण दरबारातले उपस्थित असलेले लोक राजा आणि काझींच्या या वागणुकीमुळे खूपच आनंदी झाले आणि दोघांचेही खूप मनापासून कौतुक करायला लागले. म्हणजे एक राजा असून सुद्धा राजाला त्यांनी केलेल्या गुन्ह्याची पनिशमेंट हवी होती आणि एक काझी देखील समोर राजा आहे याचा विचार न करता एक गुन्हेगार समजून राजाला देखील पनिशमेंट द्यायला तयार झाले होते. अशा प्रकारचं जर राजा आणि त्याच्या दरबारमध्ये काम करणारे व्यक्ती असतील तर नक्कीच ते राज्य हे सुलतान घियासुद्दीनचं जे राज्य होतं त्याप्रमाणे चांगलं राज्य असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील असंच होतं. छत्रपती शिवाजी महाराज देखील सुलतान घियाउद्दीनसारखेच एक ग्रेट रूलर होते. तर अशा प्रकारे आज आपण अतिशय सुंदर अशी स्टोरी या ठिकाणी पाहिली की सुलतान घियासुद्दीन आणि काझी यांनी कोर्टामध्ये कशा प्रकारे आपापल्या ड्युटीज पूर्ण केल्या. आय होप तुम्हाला ही स्टोरी सगळ्यांना आवडली असेल. त्यानंतर या ठिकाणी काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत. ते डिफिकल्ट वर्ड्स आपण पाहूया. प्रोव्हिन्स प्रांत, रिगार्ड आदर, वाईजली सुज्ञ, बाउंडेड जखमी करणे, ॲक्सिडेंटली नकळत, विडो विधवा स्त्री, सर्वाईव्ह जिवंत राहणे, विपिंग रडत रडत, वेलिंग दुःख करणे, समन आदेश किंवा हुकूम, अजान प्रार्थना, अनटाइमली वेळ नसताना अचानकपणे, नेट गुडघे टेकणे, ट्रेम्बलिंग थरथरणे, मस्टर्ड जमा करणे, सोड तलवार, रोब झगा, एव्हिडन्स पुरावा, ऑफेन्स गुन्हा, डिले उशीर, अपलोगाइज माफी मागणे, वेव्हर मागे पुढे पाहणे, बी हेडेड मस्त कुळविणे, विफ्ट चापकाचे फटके मारणे, एम्प्रेस्ड मिठीत घेणे, डॉग्स गुन्हेगारास कोर्टात उभे करतात तो पिंजरा. तर सगळ्यांनी हे डिफिकल्ट वर्ड्स आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे आणि लेसन पुन्हा एकदा रीडिंग करायचं आहे. अशा प्रकारे आज आपण सुलतान घियासुद्दीन इन काझीज कोर्ट कशाप्रकारे सुलतानाने आपला झालेला गुन्हा मान्य केला आणि काझींने राजा असून सुद्धा सुलतानाला कशाप्रकारे त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिली हे आपण पाहिलं. थँक्यू.